रंजित चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते आहे। आजची रेसिपी म्हणजे मी आता सकाळचा नाश्ता दाखवणार आहे, आलू पराठा। आता मी कुठच्या पद्धतीने करते ती पद्धत तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर सर्वप्रथम मी बटाटे घेतले आहेत, 3 बटाटे बॉईल करून घेतले आहेत, ते स्मॅश करून घेतले आहेत। ठीक आहे, त्याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे ते तुम्हाला मी परत दाखवून घेते। सर्वप्रथम पहिला मी हळद टाकते, हळद नंतर ह्याच्यामध्ये धना जिरा पूड आहे, ती जरा बऱ्यापैकी टाकते मी, आणि लाल मसाला बस। तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मसाला टाकू शकता, मला एवढं इनफ आहे म्हणून मी एवढंच टाकलंय। आणि अगोदर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलंय चवीनुसार। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मला काहीच नाही टाकायचं आहे। आता मी काय करणार, कोथिंबीर टाकून घेते, लिंबू पण मी ॲड करणार आहे पण तुम्ही शेवटला। आणि मी इथे गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे। आता ह्याच्या बऱ्यापैकी 4-5 अशा पराठे होणार आहे ह्याचे। ठीक आहे, आणि पराठे फ्राय करायला मी बटर लावणार आहे। तुम्हाला जर बटर तुम्हाला इग्नोर करायचं तर तुम्ही तेलमध्ये पण करू शकता, पण बटरनी वेगळी टेस्ट लागते। आता सर्वप्रथम मी तवा गरम करायला ठेवून देते। तवा चांगला गरम होऊन जाऊन दे, त्यानंतर त्यावर पराठा टाकायला सुरुवात करेन मी। आता पहिला मी हे पूर्ण मिक्स करून घेते। लिंबू हा ना शेवटला टाकायचा आहे, कारण की लिंबू टाकलं की पाणी सुटतं लगेच। मग जेव्हा आपण त्या पिठामध्ये हे बॅटर जे आहे बनवलेलं ॲड करणार तेव्हा लिंबू टाकायचा, त्या दरम्यान टाकायचा। आता अगोदर टाकून ठेवलं तर पाणी सुटत जाणार त्याला। आता मी पिठाचा गोळा घेतलाय, तर तो पहिला मी लाटून घेते, थोडाफार, जास्त नाही। आणि एका साईडला आपला तवा पण गरम होतोय, जरा गॅस मी फास्ट करते। आता मी जेव्हा बनवायची ना तेव्हा मी लिंबू नाही टाकायची, मग असं झालं की याच्यामध्ये टाकलं की झाला पराठा असं होतं। पण मी एका ठिकाणी गेलेली, तर तो जो मित्र होता त्याच्या आईने त्यामध्ये लिंबू टाकलेला। ठीक आहे, मग ती रेसिपी म्हणजे मी फॉलो करते आता। म्हणजे मी कधी पण आता पराठा बनवते तर लिंबू टाकते, त्यामुळे वेगळीच टेस्ट येते। आणि त्या लोकांनी ॲक्च्युली मसाला पण नाही टाकलेला, त्याला पण मिरची टाकलेली। मग तुम्ही मसाला स्किप करून मिरची टाकू शकता त्याच्यामध्ये, ते पण चांगलं लागतं। आता मी लिंबू ॲड केलं ह्याच्यामध्ये बी पडले। आता मी हे चांगलं मिक्स करून घेते। आता ह्याचे 4 तरी पराठे होतील। असा गोळा करून घ्यायचा, आपल्याला लाटता आलं पाहिजे एवढंच फक्त त्यामध्ये आहे। जास्त ओव्हरबर्डन केलं की ते सगळं बाहेर येणार। तुम्ही बघायचं की बाबा हा होऊ शकतं, अजून ॲड करायचं तर करू शकता। ठीक आहे, आता मी बघा ॲड केलं आहे। आता मी त्याला पूर्ण असं हे करून घेते, एक्स्ट्रा जर असेल ते काढून घ्या पीठ। आता इथे बघाल ना, रात्रीचा भात राहिलेला होता त्याला पण मी आता फोडणी देणार आहे, कारण की मी माझ्या ज्याने तर जे राहिलेलं असं तर मी कधीच फेकत नाही। आता तर त्याला फोडणी, त्यासाठी कांदा आणि लसूणचं त्याचे पण तयारी करून ठेवली, म्हणजे पराठे झाले की त्यानंतर त्याला मी त्या तव्यावरती फोडणीचा भात करून टाकणार। त्याला वाटताना काय करायचं, जे आपण जे गोळा केलेला आहे ना, फोल्डिंग केलेला आहे ना, तो भाग वरतीच ठेवा, खाली नका करून लाटताना, जेणेकरून बाहेर यायची शक्यता कमी असते। मग तर बघा मी हा वरती घेतलाय। ठीक आहे, मग हळूहळू करून आपल्याला लाटायचं आहे।
आणि पीठ पण जास्त नका म्हणजे जास्त पीठ भरू लाटून आणि त्याच्यामध्ये कमी बॅटर भरा असं नका पण करू, कारण की मग ते बरोबर नाही लागणार, पीठच लागेल, पराठा लागणारच नाही तुम्हाला मग. आता हे बघा बाहेर आलं दिसतंय. हां, मग त्या हिशोबाने आपल्याला ते टाकायचं असतं आतमध्ये बटाट्याचं सारण. अजून तुम्ही ह्याच्यामध्ये बटाट्याऐवजी मुळा पण किसून त्याचं पूर्णपणे पाणी काढून नंतर तुम्ही ते सगळं मसाला टाकायचा आणि मग ते तुम्ही त्याच्यामध्ये स्टफ करू शकता. जर बटाटा कोणाला आवडत नसेल तर ते पण एक चांगलं लागतं. गाजर आहे, गाजर पण तुम्ही वापरू शकता, मुळा नाही वापरायचा असेल तर. खूप ऑप्शन आहे. ठीक आहे, आता आपला रेडी झालाय, तवा पण गरम झालाय. तर हा पोर्शन मी खाली टाकणार. ठीक आहे, तर दुसरं ची तयारी करून घेते मी, जेणेकरून ते होईपर्यंत दुसरं होऊन जाईल. तवा आपला चांगलाच गरम झालेला हे बघा. ठीक आहे, दोन्ही साईडून चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे. तर गॅस मी कमीच ठेवले. तर पण बटाटा बॉईल केलेला आहे, त्याचा काही इश्यू नाही आहे. पराठा रेडी होत आला आहे. आता ह्याच्यामध्ये मी बटर लावते. ज्यांना बटर स्किप करायचं असेल ते तेल टाकू शकतात. बटर लावून बघा एकदा, चांगली टेस्ट लागते लागते. आपल्याला थोडी रोज रोज बटरचं खायचं, कधीतरी बनवलं तेव्हाच आपण खाणार. आता हा पराठा तुम्ही चहा पराठा पण खाऊ शकता, चटणी पराठा पण खाऊ शकता. म्हणजे आपली पुदिना आणि ह्याची चटणी बनवली ना, कोथिंबीरची, तरी पण चांगलं लागतं. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मी जे खाते ह्याच्याबरोबर ते दही असतं. मग गरम गरम पराठे आणि तुम्ही दही बरोबर ना, एकदम भारी. मग नाश्ता करायला या, गरमागरम आलू पराठे आणि दही. माझा नाश्ता तर रेडी झाला आहे. आता ह्या मस्तपैकी व्ह्यूमध्ये मी हा फूड एन्जॉय करणार आहे. तर तुम्हाला पण हे कसं वाटलं बनवलेली माझी रेसिपी ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ओके, थँक्यू.